नमस्कार आणि जय महाराष्ट्र मंडळी. बुकमास्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे. आज तातोडे भागामध्ये आलो आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 आणि 3 BHK फ्लॅटची माहिती देणार आहे. आजच्या प्रोजेक्टचं लोकेशन खूप चांगलं आहे. पुणे बेंगलोर हायवेपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आजचा हा प्रोजेक्ट आहे. पुणे बेंगलोर हायवेला लागून जे डिकॅथलॉन आहे तिथून जो रोड BRTS रोडकडे जातो, औंध BRTS रोडला, त्यामधल्या रोडला अनेक नवीन प्रोजेक्ट झालेले आहेत. त्या प्रोजेक्टमध्येच हा एक प्रोजेक्ट बनतो आहे. छोटा प्रोजेक्ट आहे लो डेन्सिटीचा आणि रेट खूप अट्रॅक्टिव्ह इथे ठेवण्यात आलेले. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या या प्रोजेक्टला आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. सॅम्पल फ्लॅटसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा. तुम्ही जर तातोडे भागामध्ये फर्स्ट होम शोधत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याने तुमचं फर्स्ट होम घेण्याचं स्वप्न निश्चित पूर्ण होईल. मंडळीत आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊया. या प्रोजेक्टचा मेजर जर काही USP असेल ना तर पुणे बेंगलोर हायवेकडून जो रोड औंध BRTS रोडला जातो डिकॅथलॉनपासून, त्या रोडला लागून ही बिल्डिंग आहे. या बिल्डिंगच्या खाली 13 शॉपसुद्धा आहे जे की पूर्णपणे सोल्ड आउट आहे. 1 एकरचं हे लँड पार्सल आहे ज्याच्यामध्ये अशी एक पूर्ण सिंगल सँडलॉन बिल्डिंग असणार आहे. त्याच्यामध्ये 2 फ्लोअर कार पार्किंगसाठी सोडण्यात आलेले आहेत. 16 मजलीची पूर्ण बिल्डिंग आहे. प्रत्येक फ्लोअरला इथे 10 फ्लॅट असणार आहे. त्याच्यातले 6 फ्लॅट 2 BHK, 4 फ्लॅट 3 BHK असणार आहे. प्रत्येक फ्लोअरला 3 लिफ्ट 2 स्टेअरकेस तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. सर्व मॉडर्न ॲम्युनिटीज ह्या प्रोजेक्टमध्ये इथे असणार आहे. प्रत्येक फ्लॅट जो आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणे इथे बनवण्यात आलेला आहे. 151 युनिटचा लो डेन्सिटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि सुंदर एलिव्हेशन इथे ह्या प्रोजेक्टचं तुम्हाला बघायला भेटेल. सो ह्या प्रोजेक्टमधल्या 994 स्क्वेअर फूटच्या 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट इथे बनवून ठेवण्यात आलेला आहे. तो आता आपण आतमध्ये जाऊन बघून घेऊया. या फ्लॅटमध्ये एंट्री करताच तुम्हाला सर्वप्रथम इथे लॉबी स्पेस बघायला भेटेल ज्याची साईज 4.11 × 4.5 आहे. या साईडला तुम्ही प्रॉपर शू रॅकचा जो प्लॅन आहे ते करू शकता. डोर खूप चांगल्या क्वालिटीचे देण्यात आलेले आहेत. डिजिटल डोर लॉक आहे. इथे BDP सिस्टीम पण आहे. या साईडला तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ डोर फोन आहे. इथे तुम्हाला स्क्रीन दिसेल की तुमच्या दरवाजावर कोण आलेलं आहे ते. 994 स्क्वेअर फूट या फ्लॅटचा कार्पेट आहे. लॉबीमधून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर हा लिव्हिंग प्लस डायनिंग तुम्ही बघू शकता. 17.5 × 11.10 याची साईज आहे. म्हणजे रुंदी जी आहे ती 11.10 आहे आणि याची जी लांबी आहे ती 17.5 आहे. स्पेशियस असा लिव्हिंग प्लस डायनिंग तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या फ्लॅटचा जो लेआउट आहे तो बटरफ्लाय देण्यात आला आहे. त्यामुळे एक जी बेडरूम आहे ज्याला तुम्ही गेस्ट बेडरूम किंवा पॅरेंट्स बेडरूम म्हणून यूज करू शकता ती ह्या साईडला तुम्हाला देण्यात आलेली, ज्याची साईज 12 × 11.10 आहे. म्हणजे 12x12ची साधारणतः ही रूम आहे. फुल साईज तुम्हाला इथे विंडो देण्यात आले. या साईडला तुम्ही वॉर्डरोबचं नियोजन करू शकता. आतल्या साईडला युरोपाचे लॉक देण्यात आलेत. या साईडला तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले जे की 4.5 × 7.1 असणार आहे. हे जे स्विचेस आहेत ते लिग्रँड कंपनीचे इथे असणार आहेत. हे युरोपाचे लॉक आहेत अंतर्गत. आणि आतमध्ये आलात तुम्ही की लिव्हिंगला लागून या साईडला तुम्हाला अटॅच कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली जिची साईज 10 × 5.9 असणार. म्हणजे 59 स्क्वेअर फुटाची ही कवर्ड बाल्कनी तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. मास्टर बेडरूमला पण इथे कवर्ड बाल्कनी असणार आहे. 3 ट्रॅक स्लायडिंग डोर जे ते लिव्हिंग आणि बाल्कनीच्या मध्ये असणार आहे. किचन तुम्ही बघा, ड्राय बाल्कनी कवर्ड देण्यात आली. एल शेप असा किचन प्लॅटफॉर्म आहे. मोठ्या साईजचा फ्रीजसुद्धा आरामशीर बसू शकतो. 9.10 × 7.11 हा किचनचा एरिया आहे. आणि ड्राय बाल्कनी जी आहे ती या साईडला 3.7 × 7.11 असणार आहे. सो किचन खूप स्पेशियस असं तुम्हाला इथे दिसत असेल. तुमच्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना हे किचन जे आहे ते निश्चित आवडेल, कारण आपला मॅक्सिमम वेळ जो आहे तो लिव्हिंग डायनिंग आणि किचनमध्ये जात असतो. सो हा एरिया जास्तीत जास्त मोठा बनवण्याचा प्रयत्न डेव्हलपरकडून करण्यात आला आहे. मॅक्सिमम लिव्हेबल एरिया तुम्हाला जास्तीत जास्त बघायला भेटेल. डेड स्पेस जास्त फ्लॅटमध्ये कुठं नाही आहे. इथून आत आल्यानंतर या साईडला वॉश बेसिन तुम्ही बघू शकता. CP सॅनिटरी फिटिंग इथं जॅगवार कंपनीच्या देण्यात आलेलं आहे. हे आहे कॉमन टॉयलेट बाथरूम ज्याची साईज 4.3 × 6.11 इथे असणार आहे. टाईल्स
तुम्हाला जास्तीत जास्त भिंतीवर बघायला भेटतील. त्यामुळे तुम्हाला ते क्लीन ठेवण्यासाठी, वॉश करण्यासाठी निश्चित मदत होईल. जे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ते हे आहे तुमचं दुसरं बेडरूम, ज्याला तुम्ही किड्स बेडरूम म्हणून यूज करू शकता, ज्याची साईज 11.8 × 10 तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. हे खूप छान वाटतंय. फुल साईज विंडो दिल्यामुळे सनलाईट जी आहे ती प्रॉपर तुमच्या घरामध्ये येईल. व्हेंटिलेशन प्रॉपर राहणार आहे, खेळती हवा राहील तुमच्या घरामध्ये. प्रत्येक फ्लॅट हा वास्तुशास्त्राप्रमाणेच बनवण्यात आलेला आहे. इथे हे आहे तुमचं मास्टर बेडरूम. 10x13 याची साईज, 130 स्क्वेअर फुटाचं हे मास्टर बेडरूम आहे. या साईडला वॉर्डरोबचं तुम्ही प्लॅन करू शकता. या साईडला तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. साईज मी स्क्रीनवर टाकतो आहे, तुम्ही बघू शकता अटॅच टॉयलेट बाथरूमची साईज. आणि या साईडला तुम्हाला मास्टर बेडरूमला लागून पण एक बाल्कनी देण्यात आली आहे. 10x4 याची साईज आहे, म्हणजे 40 स्क्वेअर फूटची ही मास्टरला पण एक बाल्कनी देण्यात आली. म्हणजे 2 बाल्कनी आहेत, एक लिव्हिंगला आहे, एक मास्टर बेडरूमला आहे. आणि जी किचनची बाल्कनी आहे ती कवर्ड करण्यात, म्हणजे आतमध्ये करण्यात आली किचनच्या आतमध्ये. त्यामुळे तुम्हाला ती स्वच्छ राहण्यासाठी खूप मदत होईल. सो 3 BHKचा विचार केला तर 994, 931 आणि 994, 1031 आणि 1033 अशा 3 साईज तुम्हाला 3 BHKमध्ये बघायला भेटतील. आणि 2 BHKमध्ये टोटल 4 वेगवेगळ्या साईज इथे तुम्हाला बघायला भेटतील. सो आता आपण इथल्या प्राइजिंग समजून घेऊया. सो मंडळी, आपण इथल्या आता प्राइजिंग समजून घेऊ. प्राइजिंग सांगण्याच्या आधी माझी एक रिक्वेस्ट होती की तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. 783 स्क्वेअर फूटचा जो 2 BHK जो की सगळ्यात कमी साईजचा आहे इथं, त्याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 86,75,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. याच्यामध्ये एक कार पार्किंगसुद्धा असणार आहे. आणि जो फ्लॅट मी आता तुम्हाला दाखवला 794 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट 1,15,99,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. त्याच्यातसुद्धा एक कार पार्किंग इथे इन्क्लुडेड असणार आहे. ह्याचं पोझिशन जे ते डिसेंबर 2028पर्यंत इथे होणार आहे. आणि लोकेशन खूप चांगलं आहे. सो तुम्ही ताथवडेमध्ये जर 2 आणि 3 BHK फ्लॅट शोधत असाल तर नक्की या प्रोजेक्टला व्हिजिट करा. साईड व्हिजिट करणार असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुम्हाला हा पण प्रोजेक्ट दाखवेल. आणि ताथवडेमधल्या अनेक प्रोजेक्टचे व्हिडिओ ह्याच्या आधी आम्ही बनवलेले आहेत, ते प्रोजेक्ट दाखवण्यासाठी तुम्हाला निश्चित मदत करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअरसुद्धा नक्की करा. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.